बऱ्याचदा सांगितलं जातं की उत्तरेकडे तोंड करून झोपायचं किंवा दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नाही असं सांगितलं जातं. तर त्याच्या मागं वास्तुशास्त्राचा काही इफेक्ट आहे का, किंवा साऊथ पोल नॉर्थ पोल ह्याचा काही इफेक्ट आहे का, आणि हे ऍक्च्युअली व्हॅलिड आहे का? अगदी बरोबर आहे. होका यंत्रच नॉर्थ पोल दाखवतं. बरोबर. आपण कुठल्याही वास्तूमध्ये जातो, तुम्ही एक क्रिएट केलेल्या त्या चौकोनामध्ये येऊ, त्या वास्तूमध्ये येऊ आपण. त्या वास्तूमध्ये जर मधोमध उभं राहिलं आणि आपण होका यंत्र लावलं तर आपल्याला नॉर्थ पोलच दाखवतं, ते उत्तरेची दिशा. बरोबर. आता मी उत्तर दिशा असं सांगत नाहीये, पण मी सुरुवात करतो उत्तर दिशेकडनं. ओके. आणि मग परत आपण ह्या चारही दिशांकडे नेहमी उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, हे पूर्वापार प्रमाणे शास्त्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे. कारण नॉर्थ पोल हा इंडिकेट करतो उत्तर, आणि जर आपण त्या पद्धतीनं झोपलो तर शरीरातील रक्ताचं प्रमाण किंवा जे रक्त फिरत असतं आपल्या शरीरामध्ये ते पूर्ण क्षमतेनं उत्तरेकडे म्हणजे डोक्याकडे आपल्या जाण्याची तयारी दाखवते किंवा ते जायला सुरुवात करतं ॲज पर नॉर्थ पोल डायरेक्शन. आणि मग ते ज्या पद्धतीनं आपल्या डोक्याकडे यायचा प्रयत्न करतं ते आपल्या हार्टवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न. ओके. उठताना किंवा पहाटेच्या वेळेला दरदरून घाम फुटणे, काहीतरी छातीवर प्रेशर आल्यासारखा भास होणे, तर ही प्रक्रिया ऑलरेडी त्या रक्ताभिसरणानं सुरू केलेली असते. ते रक्त जे आपलं वाहत असतं आपल्या शरीरामध्ये व्हेन्समधून, तर ते मस्तिष्क किंवा मेंदूकडे मोठ्या प्रमाणात जात असतं आणि मग ते प्रेशर आपल्या हृदयाकडे येतं. हे जर आपण दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून जर झोपलं तर एक नॉर्मल पोझिशन असते. बरोबर. आणि त्याच शरीरावर जे त्या व्हेन्समधून जे रक्त आता फिरतंय ते योग्य प्रमाणामध्ये तुमचं चालू झालेलं असतं, म्हणजे हृदयावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर येत नाही.